डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी येत्या 23 मार्चला मुंबईतील आझाद मैदानावर भव्य राज्यस्तरीय मोर्चाचं आयोजन केलं गेलंय। याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात सकल मातंग समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। मुंबईतील या ऐतिहासिक मोर्चासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून सुमारे 25,000 समाज बांधव सहभागी होणार आहेत, असा निर्धार या बैठकीतून व्यक्त केला गेला। संपूर्ण राज्यातून लाखोंच्या संख्येनं समाज बांधव मुंबईत एकवटून सरकारला आपली ताकद दाखवून देणार आहेत। शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अस्थी आणण्यात आल्या होत्या। त्या ऐतिहासिक वारशाचं जतन करण्यासाठी त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारावं, अशी आग्रही मागणी बैठकीतून केली गेली आहे। तर जिल्ह्यात आणि राज्यात दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलावीत, अशी भूमिकाही मांडण्यात आली आहे। अहिल्यानगर येथील जो मातंग समाजावर अन्याय अत्याचार चालू आहे त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा चर्चा झालेली आहे। इथे दलितावर जे विविध पद्धतीचे हल्ले झालेले आहेत, काही ठिकाणी हत्या झालेल्या आहेत, या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि म्हणून हा अहिल्यानगर जो जिल्हा आहे हा अन्यायग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, ही एक मागणी या समाजाच्या वतीने घेऊन आम्ही मुंबईकडे रवाना होणार आहोत। दुसरी अशी मागणी आहे की शेवगाव तालुका, त्यामध्ये बोधेगाव नावाचं गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, त्या बोधेगावला अण्णाभाऊ साठे यांच्या हस्ती आहेत तिथे व तिथे जागा आहे आणि म्हणून त्या बोधेगाव या ठिकाणाला आम्ही अण्णाभाऊ साठे स्मारक बनवण्यासाठी आम्ही शासनाकडे त्याचं निवेदन देणार आहे। आणि बोधेगाव हे अहिल्यानगर जिल्ह्यामधलं एक ऐतिहासिक गाव झालं पाहिजे, कारण तिथं 1.5 दिवस शाळा शिकणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तिथे हस्ती आहेत की ज्यांना महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा त्यांचा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। म्हणून त्या अण्णाभाऊंच्या तिथं अण्णाभाऊंनी ती जमीन आहे अण्णाभाऊंना तिथं दिलेली, ती गट नंबर 104 ती शासनाने ताब्यात घ्यावी व तिथं अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक बांधण्यात यावं। पुढे अशी एक मागणी आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, याच्यासाठी की अनेक लोकांना भारतरत्न मिळाला, परंतु ज्या महामानवानं 1.5 दिवस शाळा शिकलेली आहे व साहित्यामध्ये सम्राट ही पदवी मिळवलेली आहे, त्या महामानवाला भारतरत्न या पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आलंय। तसे ते साहित्यरत्न आहेत, विश्वरत्न पण आहेत, परंतु जी भारतानं भारतरत्न जी पुरस्काराची यादी जी दिलेली आहे त्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे, ही अतिशय एक महत्वाची मागणी आम्ही शासनाकडे पोहोच करणार आहोत। त्यामध्ये RTI ची सुद्धा मागणी आहे। जसं बाबासाहेब रिसर्च सेंटर आहे तसं अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटर आहे। त्या अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटर मध्ये जो कारभार चालू आहे त्यामध्ये मातंग समाजाला न्याय मिळत नाही अशी बऱ्याचशा विद्यार्थ्यांची म्हणणं आहे आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा आम्ही शासनाकडे आमची मागणी करणार आहोत। आणि 23 तारखेला, येणाऱ्या 23 तारखेला आम्ही सर्वजण मुंबई या ठिकाणी जाऊन निलेश शेंडगे हा जो तरुण नेवासा तालुक्यातला होता, त्याची हत्या झालेली आहे, त्याचे मारेकरी मोकाट आहेत, त्यांनाही शासन झालं पाहिजे व आम्ही त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती सरकारी नोकरीला घेतला पाहिजे। या संदर्भामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कलेक्टरला एक पत्र देणार आहोत, निवेदन देणार आहोत आणि येणाऱ्या 23 तारखेला तमाम मातंग समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण 23 तारखेला कुठल्याही जिल्ह्यातून असू द्या, महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून असू द्या, या मोर्चाला आपण उपस्थित राहावं, कारण ही मातंग समाजाची आणबाण आणि अस्मिता आहे। आपण सर्वांनी उपस्थित राहावं एवढीच मी तुम्हाला विनंती करतो। मातंग समाजाचा मोर्चा हा मुंबईला निघणार आहे। हा ऐतिहासिक मोर्चा आहे। सकल मातंग समाजाच्या वतीने जे काही 4-5 मुद्दे दिलेले आहेत, हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत। त्याच्यामध्ये भारतरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे। अजून 4-5 महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये टाकलेले आहेत।
आणि सर्व मुद्दे घेऊन आम्ही सर्व नगर जिल्ह्यामधून अहिल्यानगरमधून हा मोर्चाला सुरुवात करीत आहोत. या मोर्चासाठी संपूर्ण अहिल्यानगरमधूनच नव्हे तर महाराष्ट्रातून मातंग समाज आला पाहिजे आणि तो येणार आहे. त्याची जागृती आम्ही अहिल्यानगरपासून करणार आहोत. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन याचा प्रचार करून महाराष्ट्रातून अहिल्यानगरमधून कसे लोक मातंग समाजाचे या मोर्चासाठी येतील याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हा मोर्चा सगळ्यात मोठा निघेल याचं आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार आहोत. हा मोर्चा केवळ एका समाजाचा नसून अस्मितेचा लढा आहे. आपल्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी 23 मार्चला मोठ्या संख्येनं मुंबईत हजर राहावं असं आवाहन बैठकीतून केलं गेलंय. अनेक वर्षापासून मातंग समाजाची मागणी आहे की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून. या अखल व सकल मातंग समाजाचं दैवत म्हणून ज्यांच्याकडे अण्णाभाऊ साठेकडे पाहिलं जातंय त्या आमच्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी तमाम महाराष्ट्रातून मागणी या ठिकाणी पुढे आलेली आहे. आणि म्हणून त्याचा केंद्रबिंदू म्हणून अहिल्यानगर आहे. आणि अहिल्यानगर इथल्या समाज बांधवांनी ठरवलेलं आहे की आपल्याला 23 तारखेला मुंबईला आझाद मैदानावर लाखोच्या संख्येने या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी सरकारचे कानं उघडायचे आहेत आणि त्या सरकारला दाखवून द्यायचं आहे की आमच्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. म्हणून अधिवेशनाच्या काळामध्ये सकल मातंग समाज महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने आझाद मैदानावर जाणार आहे. आणि या नगर जिल्ह्यातून या अहिल्यानगरमधून एक 25,000 लोक जाण्याचं नियोजन सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी करीत आहेत. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकसंख्या अहिल्यानगर शहरातून नगर जिल्ह्यातून त्या ठिकाणी त्या मोर्चाला त्या ठिकाणी नेण्याचं काम या मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत. दुसरी मागणी अशी आहे की शेवगावला जे बोधेगाव जे गाव आहे तिथं अण्णाभाऊ साठेंच्या हस्त्या त्या ठिकाणी आणलेल्या होत्या आणि म्हणून त्याचं स्मारक झालं पाहिजे अशी अनेक वर्षापूर्वीपासून मागणी सरकारकडे आहे, परंतु ती दखल घेतली नाही. म्हणून त्याचं सुद्धा स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहेत. तिसरी मागणी अशी आहे की ज्या समाजावर अत्याचार आणण्याच्या घटना झालेल्या आहेत ते खऱ्या अर्थाने न्याय मिळाला नाही, त्या घटनांना न्याय मिळावा म्हणून याची सुद्धा मागणी आम्ही घेऊन आझाद मैदानावर त्या ठिकाणी चाललेलो आहोत. एक जिल्ह्यातून एक मोठं नियोजन मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि अनेक टीमा त्या ठिकाणी तयार करण्याचं काम उद्यापासून सुरू झालेलं आहे. आणि म्हणून हा 23 तारखेचा जो मोर्चा या महाराष्ट्रामधला आझाद मैदानावर होणार आहे त्याचं नेतृत्व अहिल्यानगर करणार आहे. आणि जे आतापर्यंत मातंग समाजाचे मोर्चे झाले, जे सकल मातंग समाजाचे संघटनेचे मोर्चे झाले त्याच्यामध्ये सगळ्यात आगळा वेगळा आणि सर्वात मोठा ऐतिहासिक असा मोर्चा 23 तारखेचा राहणार आहे. आणि म्हणून माझी जिल्ह्यातल्या सकल मातंग समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की उद्यापासून कामाला लागा आणि आपला प्रत्येक गावातला माणूस आझाद मैदानावर 23 तारखेला पोहोचला पाहिजे. आणि 23 तारखेला ज्यावेळेस आझाद मैदानावर आमचा सर्वसामान्य माणूस समाजातला पोहोचेल त्यावेळेस समाजातल्या त्या सर्वसामान्य माणसाने तिथे जाऊन डरकाळी फोडायची आहे की आमचं दैवत असणाऱ्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही पुरस्काराची घोषणा करत नाही तोपर्यंत हा समाज आझाद मैदान त्या ठिकाणी सोडणार नाही अशी भूमिका जिल्ह्यातल्या सकल मातंग समाजाने या ठिकाणी घेतलेली आहे. या बैठकीला सुनील उमाप, भगवानराव गोरखे, निलेश सरोदे, अशोक ससाने, प्रकाश सुझा, सुभाष मोहिते, ज्ञानेश्वर जगधने, मंजाबापू साळवे, पोपट सरोदे, प्रवीण बारसकर, भाऊराव बारसकर, प्रवीण ठुबे, संजय वाल्हेकर, छाया सरोदे, सुभाष वाघमारे, निलेश ससाने, गणेश पठारे यांसह जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील सकल मातंग समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.